आता आहे ना लेक्चर चालू करण्याच्या आधी तुम्हाला एक सांगायचं होतं मला. तुम्ही सर्वजण आहेत ना, जेव्हा आपल्या ऍपवर जातात ना, तिथे आहे ना क्वेश्चन्स येतात सॉल्व्ह करायला. येतात का? विथ ऑप्शन्स, एमसीक्यू. हे काय करायचे, जेवढं जमेल ना तेवढे सॉल्व्ह करण्याचा काय करा, प्रयत्न करा. ठीक आहे? म्हणजे येतात तिथे एक 10-15 एमसीक्यू येतात, प्रत्येक सब्जेक्ट येतात. मी जो चॅप्टर शिकवल ना त्या चॅप्टरचे तिथे एमसीक्यू येऊन जातात लगेच. जो चॅप्टर होईल ना आपला त्या चॅप्टरवर एमसीक्यू आपोआप तयार होतात, ते तुमच्या समोर येतात. तर आले ना सॉल्व्ह करत चला. ठीक आहे? तर आता सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांना माझा आवाज येतोय? हो मॅम. ओके, मग आता काय हो करूयात मॅम. आपण? ओके चालेल. तर आता आपण आहे ना फर्स्ट लेसन, मी याचा फोटो आहे ना ग्रुपवर अपलोड केलेला आहे आपल्या. तुम्हाला जे जे लिहू वाटतंय ना ते सगळं त्याच्यातलं लिहून काढा. आणि मी आता काय करते, तो टॉपिक पूर्ण एक्सप्लेन करते. म्हणजे फर्स्ट आपला जो सेकंड चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, तो झाला आहे. आता आपला रिप्रोडक्शन इन प्लांट्स तो आपण घेतोय. ठीक आहे? तर बघा, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स असा आपला टॉपिक आहे. तर तुम्हाला माहिती आहे रिप्रोडक्शन किती टाइप्सचे? 2 टाइपचे. एक असतं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. बरोबर आहे? तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन होतं का? सांगा. नाही होत मॅम. ओके. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन होत नाही आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन होतं. जसं की मेल गॅमेट असेल, फिमेल गॅमेट असेल. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सिंगल पॅरेंट असतो आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये लक्षात ठेवायचं किती असतात? 2 पॅरेंट्स असतात, मेल अँड फिमेल. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशन लक्षात ठेवा. रिप्रोडक्शन म्हणजे आयडेंटिकल यंग वन्स तयार करणे. रिप्रोडक्शन म्हणजे काय? आयडेंटिकल यंग वन्स तयार करणे. ॲज इट इज आपल्यासारखे हुबेहूब न्यू यंग वन्स काय करणे? तयार करणे. त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे 2 टाइप्स आहेत. एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मी काल पाहिलं पण तुम्हाला सांगितलंही होतं की फ्रॅगमेंटेशन जे आहे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये येतं. फ्रॅगमेंटेशन होणे म्हणजे लायसिस होणे, तुकडे तुकडे होणे, फ्रॅगमेंट होणे. तर स्पायरोगायरा हे अल्गीचा टाइप आहे, सिंपल अल्गी आहे. ती काय करते, स्वतःचं रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशन पद्धतीने करते. जिथं ओलावा असेल ना खूप सारा, तिथं आपोआप स्पायरोगायरा काय होती? ग्रो होती. आणि एकदा शेवाळ आलं की ते भरपूर पसरतं. लक्षात ठेवा. नंतर स्पोर फॉर्मेशन मध्ये, स्पोर फॉर्मेशन म्हणजे तिथे काय होणार आहे? स्पोर्स तयार होणार आहे. बरोबर आहे? त्यांचं रिप्रोडक्शन कशाच्या पद्धतीने होणार आहे? स्पोर फॉर्मेशनच्या पद्धतीने होणार आहे. तर याचं नाव काय सांगा बरं? काय सायलेंट आहे या शब्दामध्ये? प्रोनाउन्स करा. काय प्रोनाउन्सिएशन आहे? क्लास्मोडेमॉस. क्लास्मोडेमॉस. एच सायलेंट ठेवला तर एकदम चांगलं होतं प्रोनाउन्सिएशन. काय प्रोनाउन्सिएशन होतं सांगा बरं? क्लॅमिडोमोनास. क्लॅमिडोमोनास लक्षात ठेवा. बडी म्हणजे काय? हायड्रा एक्झाम्पल केले, बडी येणार, डिटॅच होणार, परत नवीन यंग वन्स तयार होणार. जे सबस्टेटमला अटॅच असते ते स्वतःचं रिप्रोडक्शन करू शकत नाही, त्यावेळेस त्यांच्यामध्ये बर्ड फॉर्मेशन, स्पोर फॉर्मेशन अशा पद्धतीचं रिप्रोडक्शन होतं. त्याच्यानंतर प्लांटमध्ये दुसरं बघतो आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. प्लांटचा सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहिती पार्ट्स कोणते कोणते? जे काही प्लांट बनलेले ते कोणते कोणते पार्ट्सने बनलेले? रूट्स. सगळ्यात सुरुवातीला जमिनीखाली प्लांटच्या काय असतात? रूट्स असतात. त्याच्यावरती स्टेम, रूट्स, स्टेम, ब्रांचेस. बरोबर आहे?
त्याच्यानंतर ना फ्लावर आणि फ्रूट याच्याने आपलं पूर्ण प्लांट बनलेले आहे, बरोबर आहे. पण त्याच्यामधलं व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणता आहे तर लक्षात ठेवायचं, फ्लावर आणि फ्रूट सोडून प्लांटचे सगळं काही व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे, फ्लावर आणि फ्रूट सोडलं तर. हा, काही म्हणतील मॅडम सीड, फ्रूट चार्ट मध्ये सीड असणार आहे, लक्षात ठेवा. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघा, इट ऑफर्स बाय प्लांट व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक स्टेम, रूट, लीफ, ब्रांचेस अँड आईज एक्सेट्रा. स्टीमचे एक्झाम्पल, रूटचे एक्झाम्पल, लीफचे एक्झाम्पल, ब्रांचेसचे एक्झाम्पल, आईजचे एक्झाम्पल. प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल आहे. तर जसं की आईजचे एक्झाम्पल, बटाट्याला बघा कोंब येतात, ते कोंब जर लावले ना तर त्याचं बटाट्याचं झाड येतं, रोपटे येतं, बरोबर आहे. तर आईज. त्याच्यानंतर ना बल्ब, बल्बचे एक्झाम्पल बघा तुम्ही, बल्ब नाही म्हणले, बल्ब म्हणले, नाही तर माझा घसा बसला तुम्हाला आवाज वेगळाच यायचा. तर बल्बचे एक्झाम्पल आहे शेवंतीचं झाड, माहिती तुम्हाला शेवंतीचे फुलं, शेवंतीचे फुलं माहिती का? शेवंतीचे फुलं माहिती का? हो मॅम. हां, ते एक्झाम्पल काय आहे, बल्बचं आहे. त्याच्यानंतर लिफ्टचे एक्झाम्पल तुम्हाला ब्रह्मकमळ माहिती आहे, ब्रह्मकमळ हे लिफ्टचे एक्झाम्पल आहे. ब्रांचेसचे एक्झाम्पल छोटे छोटे ट्रीक वगैरे कापून आपण गुलाबाच्या लावलं ना तर परत गुलाबाचं रोपटे येतं. हा, ते ब्रांचेस वगैरेचे एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर कटिंग म्हणजे काय सांगितलं होतं मी काल, एक्स्ट्रा पार्ट जो आहे प्लांटचा तो कट केला जातो आणि तो यूज केला जातो प्रोपोगेशनसाठी. प्रोपोगेशनचा अर्थ नवीन प्लांट्स कल्टिवेट करण्यासाठी. ग्राफ्टिंग मध्ये सांगितलं होतं, ऊसाचं एक्झाम्पल सांगितलं होतं मी तुम्हाला. ऊसाला काय असतात, डोळे आलेले असतात, कोंब आलेले असतात, ते कट करून जर लावले ना तो ऊसाचं रोपटं तयार होतं. नंतर शेतकरी मग काय करत, ते ऊसाचं रोपटं शेतात लावतात, बरोबर आहे. तर कटला म्हणतात सिऑन आणि ते जॉईन केलं जातं स्टॉक सोबत आणि याला म्हणतात ग्राफ्टिंग, कलम करणे, कलम करणे. ऍपल, रोज एक्झाम्पल दिले, जसं की रोजचं एकाच प्लांटमध्ये आपण वेरियस टाईपचे कलरफुल रोज काय करू शकतो, कल्टिवेशन करू शकतो ग्राफ्टिंग टेक्निकनी. त्याच्यानंतर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ना ते प्लांटमध्ये फ्लावर हा पार्ट करतो, लक्षात ठेवा. सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारा पार्ट कोणता आहे प्लांट मधला, फ्लावर, आणि नंतर फ्लावरचं रूपांतर मग कशात होतं, फ्रूटमध्ये. तर बघा, जे काही फ्लावर आहे ते कशा कशाने बनलेले, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, डायनोशियम, लक्षात ठेवा. कॅलेक्स जो आहे तो ग्रीन पार्ट आहे आणि फ्लावरला काय करतो, सपोर्ट देण्याचं, प्रोटेक्ट करायचं काम करतो, नॉन इसेन्शियल वर्क येते. त्याच्यानंतर ना इनर पार्टला तो सपोर्ट देतो आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर असल्यामुळं स्मॉल अमाऊंट मध्ये तो काय करतो, फोटो सिंथेसिस करतो. इथपर्यंत सर्वांना कळालं का? हो मॅम. कळालं ना, ओके. स्क्रीन दिसतीये? स्क्रीन दिसतीये मॅम ना क्लिअर मॅडम? नाही दिसत. क्लिअर नाही दिसत आहे का? आता दिसतीये का क्लिअर? स्नेहा, तुला दिसतीये का क्लिअर स्क्रीन? आतापर्यंत तर शिकवलेलं कळालंय का? आतापर्यंत तर शिकवलेलं कळालंय का? का एखादा पॉइंट राहिलाय क्लिअर समजायचा, सांगायचंय का कोणता पॉइंट? रिया, समजलंय का? कळलं मॅम. ओके, चालेल. आता काय करू आपण, पुढचं घेऊ. राज, तुला समजतंय ना?
आपण काय पाहिलं मग फ्लावर मध्ये सगळ्यात पहिले कॅलेक्स पाहिला. कॅलेक्स मध्ये काय पाहिलं मग आपण कॅलेक्स मध्ये आपण पाहिलं की कॅलेक्स हा काय आहे फ्लावरचा एक नॉन इसेन्शियल वर्ल आहे आणि तो फ्लावरला काय करतो प्रोटेक्ट करायचं काम करतो. त्याचे जे काही पार्ट्स आहेत त्याला काय करतो प्रोटेक्ट करतो आणि इनर पार्ट्सला काय करतो सेफ ठेवायचं काम करतो. आता पुढचा पार्ट आहे करोला. करोला इट इज द कलरफुल पार्ट ऑफ अ फ्लावर. करोला जो आहे तो कलरफुल पार्ट आहे. तो एकटा असेल त्याला आपण पाकळी म्हणतो पेटल म्हणतो. जसं की कॅलेक्स एकटा असेल तर सेपल म्हणतात. जसं करोला एकटा असेल तर काय म्हणतात त्याला पेटल्स म्हणतात. लक्षात ठेवा. आणि करोला जो आहे तो कलरफुल पार्ट आहे आणि तो काय करतो फ्लावर्स मध्ये इन्सेक्टला अट्रॅक्शन करायचं काम करतो. म्हणजे इट इज अ कलरफुल पार्ट ऑफ अ फ्लावर अँड दॅट अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. करोला जो आहे तो कलरफुल पार्ट आहे आणि काय करतो पॉलिनेशन करण्यासाठी इन्सेक्टला काय करतो अट्रॅक्शन करतो. जसं की ह्युमन बीइंग्स ॲनिमल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. तसं फ्लावर जातात का नाही. मग त्यांना त्यांचं रिप्रोडक्शन करण्यासाठी पॉलिनेशन करण्यासाठी काही बायोटिक किंवा अबायोटिक एजंटची काय पडती गरज पडते. त्यावेळेस मग फ्लावर जर अट्रॅक्टिव्ह असेल बघा फ्लावर जर खूप छान दिसत असेल तर आपण काय म्हणतो किती छान फुल आलं. तसंच ॲनिमल्सला सुद्धा भुंगे असतील मधमाशी असेल सुगंध असेल दिसायला छान असेल तर मधमाशी त्या फ्लावरवर जाऊन बसल ना. दिसायला एकदम कुरूप आहे कसं काय जाईल तिथं मग मधमाशी जाणार नाही. बरोबर आहे. तर लक्षात ठेवा अट्रॅक्टिव्ह असेल तर ते येतं. अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि मेडअप आहे अँथर अँड फिलामेंट. त्याच्यानंतर गायनोशियम जो आहे तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि तो मेडअप झालेला आहे स्टिग्मा स्टाईल अँड ओव्हरीजनी. त्याच्यानंतर ना स्टिग्मा जो आहे तो तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिकल केलेलं ना बायोला बोर्डाचं. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हिबिस्कस होता आता बोर्डाला केलं ना त्याचं प्रॅक्टिकल. स्नेहा केलं का. हो मॅम झालं होतं. ओके. राज तुला स्क्रीन दिसत नाहीये का. एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला स्क्रीन दिसेल. ठीक आहे बाकीच्या सर्वांना दिसतीये ना. हो मॅम दिसते. ओके ओके ठीक आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल केलं होतं तेव्हा काय केलं इमॅस्क्युलेशन केलं होतं. म्हणजे काय केलं नॉन इसेन्शियल्स वर्ड्स काय केले होते वेगळे केले होते आणि फक्त मेल आणि फिमेल गॅमेट जे आहे ना ते ठेवले होते. बरोबर आहे. काहींनी तर फिमेल गॅमेटच ठेवलं होतं मेल सगळं रिमूव्ह करून टाकलं होतं कारण मेल हिबिस्कस फ्लावरवरती भरपूर आहे अँड्रोशियम्स. गायनोशियम किती होते 5च होते. कारण लक्षात ठेवायचं हिबिस्कस जे आहे ते पेंटामेरस फ्लावर आहे. त्याला 5 पाकळ्या येतात. ओव्हरीमध्ये 5 चेंबर आहे. त्याच्यानंतर ना स्टिग्मा पण किती होते 5 होते. लक्षात ठेवायचा. तर स्टिग्मा जो आहे तो स्टिकी सबस्टन्स आहे आणि तो काय करतो ट्रॅप करतो पोलन वेव्ह. जर चिकट पदार्थ असेल तर पोलन वेव्ह काय करू शकतात चिकटून बसू शकतात आणि अशा प्रकारे ते त्यांचं काय करू शकतात रिप्रोडक्शन करू शकतात. त्याच्यानंतर ना स्टाईल ही ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे आणि ओव्हरी काय आहे मेनी ओव्हल्स प्रेझेंट असतात ओव्हरीमध्ये. कोणत्या तरी एका ओव्हरीमध्ये ते पोलन वेव्ह जाऊन बसतील आणि मग काय होईल फर्टिलायझेशन होईल. ओके. त्याच्यानंतर ना फ्लावर जे आहे ते बघा कसं बनलेलं आहे. जे काही खालचा ग्रीनिश पार्ट आहे त्याला म्हणतात कॅलेक्स. एकटा असेल तर सेपल. कलरफुल पार्ट जो आहे त्याला पाकळ्या म्हणतो आपण त्याला करोला म्हणतात. एकटा असेल तर पेटल. फिमेल जी बनलेली आहे गायनोशियम ती कशी बनली आहे स्टिग्मा स्टाईल अँड ओव्हरी आणि मेल जो आहे तो कसा बनलाय फिलामेंटस अँड अँथर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेट कसा तयार झाला कसा डेव्हलप झाला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मेल गॅमेट कोण आहे सांगा बरं. अँथर. अँथरच्या आतमध्ये काय असतात पूर्ण अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स असतात. बरोबर लक्षात ठेवा. अँथरच्या आतमध्ये काय असतात पोलन ग्रेन्स असतात आणि पोलन ग्रेन्स काय करतात स्वतः मॅच्युअर होतात ओव्हरीवरती जातात आणि रिप्रोडक्शन होतं. लक्षात ठेवायचं. पोलन ग्रेन्स मॅच्युअर कसे होतात तर बघा पोलन ग्रेन्स आहे त्याच्या आउटर लेअरला एक्झाइल म्हणतात इनर लेअरला इंटेल म्हणतात. आतमध्ये काय असतो सायटोप्लाझम असतो. ठीक आहे. त्या पोलन ग्रेन मध्ये काय झालं सेल डिव्हिजन झाले. व्हेजिटेटिव्ह सेल तयार झाली आणि रिप्रोडक्टिव्ह सेल तयार झाली.
रिप्रोडक्टिव्ह सेल सुरुवातीला सबस्ट्रॅटमला अटॅच असते, नंतर ती काय होती, फ्लोट्स ऑन द सायटोप्लाझम, नंतर त्याचे 2 गॅमेट तयार होतात, मेल गॅमेट, त्याच्यानंतर ते सेपरेट होतात आणि काय होतं, 2 मेल गॅमेट प्लस ट्यूब न्यूक्लियस काय होतो, तयार होतो. तुम्हाला विचारू शकतात डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट मध्ये हाऊ मेनी मेल गॅमेट्स आर फॉर्म, देन वी विल नो दॅट की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट मध्ये किती मेल गॅमेट्स तयार होते, 2 मेल गॅमेट्स काय होते तयार होतात आणि ट्यूब न्यूक्लियस तयार होतो. इथपर्यंत शिकवल्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का मी इथपर्यंत शिकवल्यामध्ये? नसेल कन्सेप्ट समजली विचारा, परत सांगा. समजले सर्वांना? करा. काय रिया? मैम फिर से एक बार रिपीट करा. कोणता पॉइंट परत रिपीट करा म्हणे? रिया मला आवाजच नाही आला तुझा, कोणता पॉइंट रिपीट करा म्हणली बाळा तू? कोरोला से ओवरी तक. करोला से ओव्हरी तक, ओके. आता डायरेक्टली सांगते, हे फळ्यावरती सांगण्याची गरज नाही. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे फ्लावर जे बनलेले ते काय बनलेले, काही पार्ट्स एकत्र येऊन फ्लावर बनलेले. फ्लावर मध्ये 2 महत्वाच्या गोष्टी येतात. जर फ्लावर सगळ्या आपण म्हणू शकतो, जर मेल फिमेल एकत्र असेल तर त्याला आपण म्हणतो बायसेक्शुअल फ्लावर. तुम्हाला मी काल सांगताना पण सांगितलं, जर ॲनिमल मध्ये सुद्धा मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र असेल तर त्याला आपण म्हणतो हर्मॅफ्रोडाइट. काय म्हणतो? हर्मॅफ्रोडाइट. लक्षात ठेवायचं. तसंच बायसेक्शुअल फ्लावर असतं, त्याच्यामध्ये मग काय होतं, बायसेक्शुअल मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकाच फ्लावर मध्ये काय असतं, प्रेझेंट असतं. त्याला आपण कम्प्लीट फ्लावर म्हणून सुद्धा काय करतो, ओळखतो. मला कोणते कोणते पार्ट असल्यावर आपण त्याला कम्प्लीट फ्लावर म्हणतो, लक्षात ठेवायचं. एंड्रोशियम, गायनोशियम, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. एंड्रोशियम, गायनोशियम, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, अँथर, फिलामेंट, त्याच्यानंतर कॅलेक्स, करोला. एवढ्या सगळे पार्ट मिळून काय बनलेले, अख्खं फ्लावर बनलेलं. आता लक्षात कसं ठेवायचं, तर सगळ्यात पहिले एक फुल आहे, समजा एक्झाम्पल फुल आहे, त्याचा जो आउटर जे काही खालचं देठाच्या वरचा ग्रीनिश पार्ट आहे त्याला म्हणायचं कॅलिक्स. ग्रीनिश पार्ट मुळे आतमधल्या पार्टला फ्लावरच्या काय होत आहे, सपोर्ट होतो. मग तो कॅलिक्स काय करतोय, आतमधले जे काही फ्लावर आहे त्याला कॉम्पॅक्ट असं धरून ठेवायचं काम करतोय, बरोबर आहे. मग कॅलिक्स जो आहे तो काय करतो, सपोर्ट करायचं काम करतो. नॉन इसेन्शियल वरली म्हणजे नसली तरी चालतंय पण सपोर्टचं काम करतो. त्याच्यानंतर तो ग्रीनिश कलरचा असल्यामुळे मायन्यूट प्रमाणात काय करतो, फोटोसिंथेसिस करतो. त्याच्यावरती जर गेलं कॅलिक्सच्या वरती तर पाकळ्या आहेत सगळ्या फ्लावरला, बरोबर आहे. तर समजा एक्झाम्पल हे फ्लावर आहे, त्याला सगळ्या भोवती पाकळ्या आहेत, तर पाकळ्या म्हणजे काय झालं, त्याचा करोला झाला. करोला जो आहे तो काय करतो, इन्सेक्टला अट्रॅक्ट करायचं काय करतो, काम करतो. लक्षात ठेवा, इन्सेक्टला अट्रॅक्ट करायचं काम कोण करतं, करोला करतो. जर इन्सेक्ट अट्रॅक्ट नाही झाले तर ते स्वतःचं पॉलिनेशन कसं करतील ना. खूप कमी फ्लावर आहेत त्यांचं विंड आणि वॉटर थ्रू पॉलिनेशन होतं. पाण्यात राहणाऱ्यांचं वॉटर थ्रू होतं, पण हवेने तुम्ही विचार करा, हवा आली तर तिकडे जाईल, तिकडे जाऊन पडेल ना. अशा प्रकारे अँकर त्यांचे वेस्ट होतील. त्यामुळे काय होतं, इन्सेक्ट थ्रू सुद्धा किंवा आपण म्हणू शकतो अबायोटिक एजंट थ्रू सुद्धा काय होतं, पॉलिनेशन होतं. करोलाचं काम काय, पॉलिनेशन करण्यासाठी, तो पण नॉन इसेन्शियल वरली. नॉन इसेन्शियल म्हणजे गरजेचा नाही पण काम आहे त्याचं. दुसरे आहेत 2 महत्वाचे इसेन्शियल वरली, एकाला म्हटलं जातं अँड्रोशियम, दुसऱ्याला म्हटलं जातं गायनोशियम. अँड्रोशियम जो आहे तो मेल पार्ट आहे आणि त्याचं काम काय आहे, फर्टिलायझेशन मध्ये टेक पार्ट घेणं, म्हणजे काय आपण म्हणू शकतो पार्टिसिपेट करणं, ठीक आहे. त्यानंतर एक मिनिट विद्यार्थ्यांनो, त्याच्यानंतर मी सांगत होते अँड्रोशियम. अँड्रोशियम जो आहे तो मेल पार्ट आहे आणि
अँड्रोशियम जो आहे तो मेल पार्ट आहे आणि तो काय करतो रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. अँड्रोशियम जो आहे तो कशाने बनलेला आहे अँथर अँड फिलामेंटनी आणि अँथरच्या आतमध्ये असतात पोलन ग्रेन्स लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना गायनोशियम जो आहे तो फिमेल पार्ट आहे आणि तो कसा बनलेला आहे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. स्टिग्मा जो आहे तो स्टिकी सबस्टन्स आहे. स्टाईल जे आहे ते ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि ओव्हरी जे आहे तो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. तिथेच फर्टिलायझेशन काय होणार आहे ऑकर होणार आहे. हे झालं पूर्ण टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. त्याच्यानंतर आपण पाहिलं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट व्यवस्थित कळाली ना. मेल गॅमेट कोण आहे पोलन ग्रेन आणि त्याची डेव्हलपमेंट कशी होती आणि कसे दोन मेल गॅमेट तयार होतात ते दाखवलेले. मेल गॅमेट तयार होतात आणि एक ट्यूब न्यूक्लियस तयार होतं. इथपर्यंत समजले आता. हो मॅम. ओके. पुढचा पार्ट आता आपला दिसतंय सगळ्यांना फळा इकडचा क्लिअर. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट सर्वांना दिसतीये का क्लिअर. हो मॅम. ओके. पुढचा टॉपिक आहे आपला डेव्हलपमेंट ऑफ वरती टाकले काय त्याचे फोटो ग्रुप वरती सेंड केलेत ना. हो केले तुमच्यासाठी. लगेच मग मी काय विचार केला जर तुमचं संध्याकाळी घेतलं तर हे पुसावं लागेल मला. याच्यानंतर बॅच येते ते पुसावं लागेल मग त्यांच्यासाठी. मग मी असा विचार केला की तुम्हाला पण होऊन जाईल. तुमचं म्हणणं काय होतं अशा पद्धतीने आम्हाला पूर्ण चॅप्टर एक्सप्लेन करा. मग डायरेक्टली पूर्ण चॅप्टर असा होतोय. आता काय राहते फक्त याच्यामध्ये फ्रूट राहतोय एंडोस्पर्मचे ते टाइप्स राहतात ते हॉलोबियल वगैरे न्यूक्लिया आणि नंतर ना 4-5 डेफिनेशन आहे पार्थिनोकार्पी अपोमिक्सिस वगैरे ते राहते. तेवढं झालं की पूर्ण चॅप्टर एंड होतो इथेच. ठीक आहे ना एकदम इझी आहे असं समजून घेऊ. आता करू एक्सप्लेन डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. हो मॅम. राज समजतंय ना तुला. ओके. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. मग आता बघा फिमेल गॅमेटोफाइट मध्ये तुम्हाला माहिती मेल मध्ये मी काय सांगितलं पोलन ग्रेन सांगितलं. तसं लक्षात ठेवा फिमेल मध्ये डेव्हलपमेंट मध्ये काय आहे मेगास्पोर मदर सेल. कोण असणार आहे मेगास्पोर मदर सेल असणार आहे. मेगास्पोर मदर सेल काय करते मायटोसिस करते आणि एकाची काय बनवती 4 हॅप्लॉइड सेल्स बनवते. त्याच्यातल्या 3 डिजनरेट होतात. डिजनरेट होतात म्हणजे रिमूव्ह होऊन जातात. ठीक आहे. ओके. तर डिजनरेट होतात आणि राहिलेलं एक जे आहे ते काय आहे हॅप्लॉइड. ते स्वतःचं काय करतं मायटोसिस फर्स्ट करतं मायटोसिस सेकंड ऑकर करतं मायटोसिस थर्ड ऑकर करतं आणि नंतर काय काय होतं मग एम्ब्रियो सॅक. त्या एम्ब्रियो सॅक मध्ये 3 अँटीपोडल सेल्स असतात. किती 3 अँटीपोडल सेल्स असतात. त्यानंतर 2 पोलार न्यूक्लिआय असतात. 2 पोलार न्यूक्लिआय असतात आणि 2 सिनर्जिड्स असतात आणि एक एग सेल असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो मॅच्युअर एम्ब्रियो सॅक म्हणतो. अजून याला आपण 7 सेल 8 न्यूक्लिआय म्हणून सुद्धा काय करतो ओळखतो. ठीक आहे. सर्वांना कळतंय ना. हो मॅम. स्क्रीन दिसतीये ना सर्वांना एकदम क्लिअर. ओके. पुढचा पार्ट आहे काल झाला होता आपला पण आपण परत एकदा घेतलाय. अँथर. अँथर म्हणजे काय तर मेल गॅमेट. ठीक आहे मेल गॅमेट. अँथर मध्ये काय सापडणार तुम्हाला पोलन ग्रेन्स सापडणार. बघा अँथर जे आहे त्याला जर 2 लोब असतील तर त्याला आपण म्हणतो डायथिकस जे की डायकॉट मध्ये सापडतं आणि एकच लोब असेल फक्त एवढा तिकडचा लोब नसेल त्याला आपण म्हणतो मोनोथिकस तो मोनोकॉट मध्ये सापडतो. त्यानंतर ना जे काही 2 लोब्स आहेत त्याला कनेक्ट करायचं काम कोण करतं कनेक्टिव्ह करायचं. कनेक्ट करायचं काम कोण करतं कनेक्टिव्ह. अप्पर लेयर जे आहे त्याला म्हटलं जातं इपिडर्मिस. त्याच्यानंतर ना पोलन सॅकच्या भोवती जी लेयर आहे त्याला म्हटलं जातं टॅपेटम. टॅपेटम काय करतो पोलन ग्रेन्सला नरिशमेंट करायचं काम करतो. त्यानंतर ना खाली जे आहे ते आहे
एंडोथेसियम. काय आहे? एंडोथेसियम. लक्षात ठेवा. आता जर 4 कोलन सॅक असतील तर टेट्रास्पोरेंजिएट. लक्षात ठेवा शब्द. 4 कोलन सॅक आर प्रेझेंट इन डायथिकस एंथर कॉल्ड टेट्रास्पोरेंजिएट. टेट्रास्पोरेंजिएट असं म्हटलं जातं. पुढं फक्त अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आहे ना, त्याचं मी एक फक्त ओव्हरलुक दिलाय. अॅनाट्रोपस ओव्ह्यूल जर आलं तर त्याला नाव बिव काही असतील तर ते तुम्हाला द्यावे लागतील. काय करतील? डायरेक्ट डायग्राम देतील आणि विचारतील नावं काय काय आहेत त्या डायग्राम वरती त्या पार्टची. तुम्हाला मग काय करायचे? त्याला नावं द्यायचे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा अॅनाट्रोपसला खाली असतो तो असतो प्लासेंटा. त्याच्या वरची प्लासेंटाच्या वरची जी दांडी असते ना त्याला हिलम म्हणते. खालची जी ओपनिंग आहे त्याला म्हणतात मायक्रोपाईल. वरची जे स्पेस आहे त्याला म्हणतात चलायझा. मायक्रोपाईलच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असतो? चलायझा असतो. लक्षात ठेवा. एम्ब्रियोच्या भोवती जे राऊंड दिसतंय तुम्हाला त्याला म्हणतात एम्ब्रियो सॅक. आणि त्याच्यामध्ये एम्ब्रियो काय होत असतो? डेव्हलप होत असतो. आणि आतमध्ये जो न्यूक्लियस असतो ना तो सेकंडरी असतो. लक्षात ठेवायचा. त्यानंतर अॅनाट्रोपिस ओव्ह्यूलमध्ये जी ही आउटर लेअर आहे ना त्याला आउटर इंट्युगमेंट म्हणते आणि आतमध्ये ना इनर इंट्युगमेंट म्हणते. लक्षात ठेवा फक्त. आले तर न. आणि पुढचा टॉपिक जो आहे तो आहे पॉलिनेशन. इथपर्यंत आता काही डाऊट आहे का? पॉलिनेशन घ्यायला मग घ्यायचं का पॉलिनेशन मग? हो मॅम. ओके. पॉलिनेशन मध्ये बघा पॉलिनेशन म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं पॉलिनेशन म्हणजे स्वतःमध्ये पोलन ग्रेन्स काय करणे एकतर ट्रान्सफर करणे म्हणजे काय अँथर पासनं स्टिग्मा पर्यंत पाठवणे किंवा एका प्लांट मधनं दुसऱ्या प्लांट मध्ये पाठवणे त्याला म्हणतात पॉलिनेशन. आता पॉलिनेशनचे टाइप्स आहेत. पॉलिनेशन म्हणजे काय बघा ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to stigma is called pollination. Pollen grains transfer from anther to stigma called pollination. ऑटोगॅमी तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो नीट साठी सीईटी साठी. व्हॉट इज ऑटोगॅमी किंवा ऑटोगॅमीचा पर्याय दिलेला असेल. ऑटोगॅमी म्हणजे काय तर सेल्फ पॉलिनेशन. स्वतःच्याच प्लांटमध्ये स्वतःच्याच 2 फ्लावर मध्ये काय करणार? पॉलिनेशन करणार. त्याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. पुढचं आहे झिनोगॅमी. झिनोगॅमी म्हणजे काय? क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय होतं? 2 डिफरंट प्लांट्स काय करतात? एकमेकांसोबत क्रॉसिंग ओव्हर करतात. तुम्हाला माहिती हायब्रिडायझेशन टेक्निकचा शोध नव्हता लागला. टिश्यू कल्चरचा जेव्हा शोध नव्हता लागला तेव्हा काय करायचे? डायरेक्टली मेल प्लांट लावायचे, फिमेल प्लांट लावायचे. मेलला काय व्हायचं? अँथर्स इकडं ट्रान्सफर व्हायचे आणि फिमेल प्लांटला काय व्हायचं? मग फळं यायचे, फ्लावर यायचे. जसं की पपईचं तुम्हाला माहिती आहे. पपई मेल प्लांट वेगळं आहे आणि फिमेल प्लांट वेगळं आहे. माहिती ना तुम्हाला? माहिती का? पपईमध्ये मेल पपई वेगळी असती आणि फिमेल पपई वेगळी असते. असं काय आहे का? फक्त फिमेल पपईलाच आपण म्हणू शकतो पपई येती? काय सांगा जरा मला. सांगा पटकन. प्रश्न लय सोपा आहे. प्रश्न काय आहे माझा की मेल पपईला पपई येते का फिमेलला येते? आणि सगळ्यात सोपं तुम्हाला उत्तर माहित असून तुम्ही शांत बसलेत. फिमेल पपईला पपई येते. मेल पपईला फ्लावर येतं. मेल फ्लावर वेगळं असतं त्याच्यामध्ये फक्त अँड्रोशियम असणार आणि फिमेल पपईमध्ये फक्त गायनोशियम असणार. आणि मग दोघं ते इंटरमीट होणार आणि त्यानंतर ना मग काय होणार? पपईच्या त्या प्लांटमध्ये काय होणार? पपई येणार. लक्षात ठेवा. पूर्वी असं होतं. आता हायब्रिडायझेशन आलेले त्याच्यामुळे काय एकच रोपटं लावलं तरी काय होतंय? पपईचं झाड येऊन जाते. पूर्वी असं करायचे. क्रॉस पॉलिनेशन. आता पॉलिनेशन होण्यासाठी काही काय एजंट्स आहेत. एक असतं एजंट अबायोटिक आणि दुसरं असतं बायोटिक. अबायोटिक म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2 स्टेप. पॉलिनेशन बाय वॉटर जर असेल तर त्याला म्हणायचं हायड्रोफिली. आणि जर पॉलिनेशन बाय विंड असेल हवा असेल विंड तर लक्षात ठेवायचं ॲनिमोफिली.
फिली. पॉलिनेशन जर हवेच्या सानिध्यात झालं म्हणजे काय, हवा आली एका ठिकाणावरची आणि तर दुसऱ्या फ्लावरवरती जाऊन पडली तर त्याला म्हणायचं पॉलिनेशन बाय विंड, दॅट इज कॉल्ड ॲनिमोफिली. आणि जर आता समुद्राच्या तळाला नदी काठीवरती जे झाडं आहेत त्यांचं जर पॉलिनेशन असेल, वाहून जात असतील पोलन ग्रेन्स आणि दुसऱ्या प्लांटवर पडत असतील तर ते पॉलिनेशन वॉटर थ्रू होते म्हणजे काय, हायड्रोफिली. इथपर्यंत कळालं. पुढे आहे अबायोटिक झाल्यानंतर बायोटिक पॉलिनेशन. बायोटिक म्हणजे काय होणार, लिव्हिंग थिंग्सच्या सानिध्यात काय होणार, प्लांट स्वतःचं पॉलिनेशन ऑफर करणार. आता जर पॉलिनेशन इन्सेक्ट थ्रू झालं तर त्याला म्हणतात एंटेमोफिली. एंटेमोफिली पॉलिनेशन जे आहे ते इन्सेक्ट थ्रू होतं. पुढचं आहे ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली पॉलिनेशन होण्यासाठी काय लागतात, बर्ड्स लागतात. बर्ड्स जर एका फ्लावरला दुसऱ्या फ्लावरवरती गेले, बसले तर काय होणार, बर्ड्स थ्रू ऑर्निथोफिली. आणि भुंगे असतील, मधमाशी असेल, आळ्या असतील, छोटे छोटे वर्म्स असतील ते काय करतील, एंटेमोफिली करतील. आणि क्रायप्टेरोफिली लक्षात ठेवायचं, काही चिरप्टेरोफिली म्हणतात, काही क्रायप्टेरोफिली म्हणतात. तर लक्षात ठेवायचं हे कोणासोबत होतं तर बॅटच्या सानिध्यात होतं. बॅटच्या सानिध्यात जर पॉलिनेशन होत असेल क्रायप्टेरोफिली लक्षात ठेवा. बॅट म्हणजे वटवाघूळ. वटवाघूळच्या सानिध्यात जर पॉलिनेशन होत असेल तर क्रायप्टेरोफिली. पुढचं फक्त मी असं दाखवले, दोन डायग्राम दाखवले, तुम्हाला असं येऊ शकतं. मी एक क्वेश्चन पाहिला म्हणून असं टाकलं. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन याचं आन्सर आहे. तर बघा अँड्रोशियम आहे, त्यातले अँटर काय होतं ते स्टिग्मावरती जाऊन पडतात, ते दिसते तुम्हाला. आणि खाली काय दाखवलंय, गायनोशियम दाखवलंय. स्टिग्मा स्टाईल ओव्हरी मिळून काय बनतोय, गायनोशियम बनतोय असं दाखवलंय. तर हे जे अँटर आहे ते पुढे जाऊन पडले या स्टिग्मावरती जाऊन पडले. तर ह्या प्रोसेसला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. तर या प्रोसेसला म्हणतात पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. कळालं का काय म्हणतात, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. त्यानंतर ना पुढचा पॉइंट आहे सेल्फ इनकम्पॅबिलिटी. सेल्फ इनकम्पॅबिलिटी. सेल्फ इनकम्पॅबिलिटीचा अर्थ आहे स्टरिलिटी. स्टरिलिटी म्हणजे काय, रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी नसणारे. काय म्हणले मी, ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी नाही त्याला म्हणतो आपण स्टराईल. आणि ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी आहे त्याला आपण म्हणतो फर्टाईल. तर जसं की ह्युमन बिंग्स मध्ये सुद्धा काही फिमेल स्टराईल असतात. आपण पाहिलं टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं, त्या फिमेल मध्ये एक एक्स अब्सेंट असतो. म्हणजे काय असतं तिचं 44+0x बरोबर, किंवा OX असतं. त्यात एक अब्सेंट असल्यामुळे एक्स कॅरेक्टर, ती फिमेल असेल पण तिच्यामध्ये फिमेलचे कॅरेक्टर डेव्हलप झालेले नसतील. जसं की ती स्टराईल असेल, रिप्रोडक्शन करणार नाही, तिच्यामध्ये काही कॅरेक्टर असे असतील की ते वेल डेव्हलप झालेले नसतील. तर सेल्फ कम्पॅबिलिटी मध्ये सुद्धा सेल्फ स्टरिलिटी. काही प्लांट असे आहेत की ते स्वतः रिप्रोडक्शन करू शकत नाही. त्याच्यामध्ये इन हिज जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू which germination of pollen on stigma of same flower is inhibited. आपण काय म्हणतो, इनहिबिट करणे. इनहिबिट करणे म्हणजे एखाद्याला कंप्रेस करणे, त्याला एक्सप्रेस होऊन न देणे. थोडक्यात आपल्याला माहिती आहे डायहायब्रिड मोनोहायब्रिड मध्ये काय होतं, जो कंप्रेस होतो तो डॉमिनंट, जो कंप्रेस होत नाही किंवा जो आपले कॅरेक्टर एक्सप्रेस करत नाही तो काय होतो, रिसेसिव्ह होतो. तसंच हे काय होतंय, इनहिबिट करते. इनहिबिट करणं म्हणजे त्याला एक्सप्रेस होऊ देत नाही. तर सेल्फ स्टरिलिटी त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. टोबॅको. कोणतं प्लांट आहे, टोबॅको. तुम्हाला माहिती आहे टोबॅको म्हणजे काय, ते तंबाखूचे पानं, तंबाखूचे झाडं, तंबाखूचे पानं बरोबर. त्याच्यामध्ये काय असतं तर इनकम्पॅबिलिटी असती किंवा स्टरिलिटी असते. आणि लास्ट फक्त एक MCQ दिलाय मी की डबल फर्टिलायझेशनचा शोध कुणी लावला, हू डिस्कवर्ड द डबल फर्टिलायझेशन टेक्निक किंवा डबल फर्टिलायझेशन. तर नवाश्चिन नावाचा शास्त्रज्ञ होता, सायंटिस्ट होता. त्यांनी लिलियम ह्या फ्लावर मध्ये काय केलं, डबल फर्टिलायझेशन पहिल्यांदा काय केलं, ऑब्झर्व केलं. किंवा आपण म्हणू शकतो डबल फर्टिलायझेशन इज डिस्कवर्ड बाय नवाश्चिन in the plant of Lilium and Fritillaria. काय, फ्रिटिलारिया. दोन
प्लांटची नावं दिलेली आहेत, लिलियम आणि फ्रुटिलारियम. या 2 प्लांटमध्ये काय केलं त्यांनी, डबल फर्टिलायझेशन ऑब्झर्व केलं. इथपर्यंत सर्वांना कळालेलं आहे का? मॅम ब्लॅक मिस केले आता. ब्लॅकबोर्डचा फोटो सेंड केलेला आहे मी ग्रुपवरती ऑलरेडी. ब्लॅकबोर्डचा जो फोटो आहे आत्ताचा ना, म्हणते मी. आत्ताच हेच ना, मग हेच सेंड केलंय मी. हो का? आला तर नाही. तो दुपारीच सेंड केलाय बाळांनो मी. आता मला जे शिकवायचं होतं ना, ते दुपारीच लेक्चरच्या वेळेस ते तुम्हाला सेंड करून घेतलं पहिले आणि मग एक्सप्लेन केलं. आता मला सांगा, एवढं शिकवल्यामध्ये काय डाऊट आहे? कारण धडा डायरेक्ट निम्म्याच्या वर झालाय. आता राहिलं फक्त आपलं काय, सीड, फ्रूट, ठीक आहे. त्याच्यानंतर ना एंडोमेट्रियम, एंडोस्पर्म राहिले आपल्या याच्यात, बरोबर. त्याच्यानंतर ना हे एक राहिलंय पॉइंट, पार्थिनोकार्पी, अपोमिक्सिस, पॉलीएम्ब्रियोनी, ते एक राहिले आणि मग टॉपिक एंड होतो आपला. आता मला सांगा, एवढं सगळं समजलंय का डिटेलमध्ये व्यवस्थित? खाल्याकडे नका बघू, सगळं उलट दिसतं. माझ्याकडे बघा, मला उत्तर द्या. समजले का सर्व व्यवस्थित? मॅडम फिजिक्सचे MCQ सॉल्व करून घ्या ना उद्या लेक्चरला. ओके. फिजिक्सचे थर्मोडायनेमिक्सचे ना मी सॉल्व केले होते ना पोरांनो, आपण सॉल्व करून घेतले ना त्या दिवशी. परत करायचे तर अजून करू, काही प्रॉब्लेम नाही, करू सॉल्व, काही प्रॉब्लेम नाही, करू. आत्ताच शिकवलेलं समजलं आहे का? ओके, शिकवलेलं समजले. तर लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं, आता याच्यावरती मी अख्खे 100 MCQ टाकलेले आहेत तुम्हाला ग्रुपवरती. काहींची PDF ओपन नाही होते, तर त्यांनी काय करा, स्वतःलाच PDF परत डबल सेंड करून घ्या. तसं मी परत टाकते वाटलं तर तुम्हाला. या चॅप्टरचे अख्खे 100 MCQ आपण इम्पॉर्टंट काढलेले, तर ते सगळे व्यवस्थित वाचा. विथ ऑप्शन आहेत आणि आन्सर पण त्याच्यात दाखवलंच आहे, डायरेक्टली आन्सर सुद्धा आहे. मॅम डॉमिनंट अँड रिसेसिव्ह परत सांगा. ओके, तर लक्षात ठेवा, आता घरामध्ये एक्झाम्पल, घरामध्ये पप्पा पण आहे आणि आजोबा पण आहे थोडक्यात. तर आजोबा पप्पांचे वडील आहे, बरोबर. तर ते काय झाले, डॉमिनंट झाले. एक घराचा मुखिया असतो ना, मुखिया थोडक्यात, जो घर चालवतो, तो म्हणजे डॉमिनंट. आणि त्याच्या भोवती राहणारे जे लोक असतात ना, ते म्हणजे रिसेसिव्ह थोडक्यात. डॉमिनंट म्हणजे काय, जो एक्सप्रेस होतो, जो मुखी आहे. आणि रिसेसिव्ह म्हणजे काय, जो एक्सप्रेस होत नाही, त्याच्या भोवती असतो तो. किंवा डॉमिनंट कधी कधी त्याला एक्सप्रेसच होऊ देत नाही, त्यामुळे तो रिसेसिव्ह राहतो. आता तुमच्या बायोलॉजीच्या लँग्वेजमध्ये सांगते, डॉमिनंट म्हणजे जो स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस करतो आणि रिसेसिव्ह म्हणजे जो स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस करत नाही. त्याच्यामध्ये जसं की मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिडमध्ये काय करतो आपण, क्रॉसमध्ये कॅपिटल टीचा क्रॉस कोणासोबत करतो, स्मॉल टी सोबत करतो, बरोबर आहे का नाही. आणि त्याचं हायब्रिडायझेशन करून काय होतं, कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड तयार होतो. कॅपिटल टी आणि स्मॉल टी एकत्र आले तर कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड तयार झालं. मग हायब्रिड जे आहे ते नेहमी डॉमिनंटचे कॅरेक्टर एक्सप्रेस करेल, रिसेसिव्हचे करणार नाही. कॅपिटल लेटर काय इंडिकेट करतं, की मी डॉमिनंट आहे, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही, मी डॉमिनंट आहे, माझ्यासाठी कॅरेक्टर दाखवतो असं म्हणतं. म्हणून काय होतं, डॉमिनंटचे कॅरेक्टर एक्सप्रेस होतात आणि रिसेसिव्हचे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. इतकं कळालं? कळालं का? रिसेसिव्ह हो मॅम. ऑलवेज एक्सप्रेस होत नाही आणि डॉमिनंट ऑलवेज एक्सप्रेस होतो. आणि जेव्हा रिसेसिव्ह एक्सप्रेस होतो ना, तेव्हा वेगळंच काहीतरी तयार होतं, लक्षात ठेवा. म्हणजेच बघा, पिंक फ्लावर आणि व्हाईट, रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर एकत्र आलं तर तयार काय होतंय, पिंक फ्लावर तयार होते. व्हाईट आणि रेड एकत्र आलं तर पिंक फ्लावर तयार झालं. म्हणजे काय झालं, रेडनी सुद्धा स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस केले आणि व्हाईटनी सुद्धा स्वतःचे कॅरेक्टर एक्सप्रेस केले आणि पिंक फ्लावर तयार झाले.
म्हणजे काय, जेव्हा दोघेही एक्सप्रेस होतात तेव्हा काय होतं, त्यांचा रेशो 1:2:1 होतो. हे एक्झाम्पल टेस्ट क्रॉसचं आहे. 1:2:1 त्याचा जिनोटायपिक पण रेशो आहे आणि फिनोटायपिक पण रेशो आहे. पण मोनो हायब्रिडचा फिनोटायपिक रेशो काय आहे, 3:1 आहे. 3 टॉल दिसते, एकच ड्वार्फ दिसतं. आणि जिनोटायपिक रेशो काय त्याचा 1:2:1 आहे. आता मला सांगा, हे रेशो तुम्हाला येतात का, ते पण सॉल्व्ह करून दाखवावं लागणार आहे. हे येते तुम्हाला रेशो? रेशो येतात का, मोनो हायब्रिड, डाय हायब्रिड, डॉमिनंट, रिसेसिव्ह, ते पण घ्यायचे आपल्याला. कारण उद्या आपलं एकदम थोडे ते एक्सप्लेन होऊन जाईल. मग लगेच आपण आहे ना उद्या इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन करू आपण उद्या चालू. तर सॉल्व्ह करून सांगा ना. तर हे सॉल्व्ह करून आता सांगायचं का उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करायचं नवीन पॉईंट तो? मग उद्या मॅम, ओके ओके चालते, उद्या एक्सप्लेन करू. मग आता MCQ घ्यायचे का तुम्हाला पाठवलेत मी, तुम्ही सॉल्व्ह करताल? उत्तर द्या. हा, अनुष्काने रेज हँड केलेला आहे. अनुष्का सांग, काय प्रश्न आहे तुला बाळा? अनुष्का बोल. हो मॅम, MCQ घ्या. ओके, आता MCQ घ्यायचे. बरं घेते, मी स्क्रीन शेअर करते. दिसतीये का बघा? आणि ना तुम्हाला सांगायचं राहिलं, मी जेव्हा जेव्हा टॉपिक जो शिकवून होतोय ना माझा आपल्या ॲपमध्ये, आपण त्या ॲपला पैसे भरलेले आहेत, त्याच्यामुळे काय होतं, तो स्वतः जनरेट करतो. आपल्या ॲपमध्ये ना चॅप्टर झाला माझा आणि मी ते लेक्चर अपलोड केलं ना, आता बघा तुम्ही काय म्हणतात, ग्रुपवरती मेसेज टाकतात, मॅडम लेक्चर अपलोड करा, लेक्चरचं लिंक सेंड करा, लेक्चर हे करा. तर आपल्या ॲपमध्ये काय केलं, मी डायरेक्ट लेक्चर अपलोड करायची गरज नाही, आपोआप सेव्ह होऊन जातात. आणि तुम्ही रेकॉर्डमध्ये गेले ना ऑप्शनमध्ये, की तुम्हाला लगेच ते रेकॉर्ड लेक्चर्स भेटून जातात. फक्त तुम्हाला भेटणार, दुसऱ्यांना नाही भेटणार. ज्यांच्याकडे आपल्या लेक्चरचे ID आहेत, ज्यांना मी ऍक्सेप्ट केलंय, अशांनाच दिसणार आहेत ते, ज्यांनी क्लासेस आपले लावलेत त्यांनाच. ठीक आहे, तुम्ही तिथे जाऊन परत ते ऐकू शकतात, रिवाइज करू शकतात. आणि चॅप्टर संपल्यानंतर लगेच त्याच्या शेजारीच तुम्हाला दाखवते कुठं. हा, एक मिनिट. तुम्ही इथे गेल्यानंतर ना बघा 3 नंबरचं ऑप्शन आहे. किती नंबरचं? 3 नंबरचं ऑप्शन आहे. लेफ्ट होऊन बघू नका, मी डायरेक्ट सांगते. तर 3 नंबरचं ऑप्शन आहे. त्या 3 नंबरच्या ऑप्शनवर गेले ना तुम्ही, की लगेच आहे ना तुम्हाला इथे MCQ सॉल्व्ह करायला येते. त्याच्यावर टॅप केलं ना की तुम्ही त्या चॅप्टरचे काय करू शकतात, MCQ सॉल्व्ह करू शकतात. 7 मिनिटासाठी फक्त प्रत्येक चॅप्टरचे MCQ राहतात ते, त्याच्यानंतर ना ते जातात. 7 मिनिटात मग सॉल्व्ह करून घ्यायचे लगेच. आता मी एवढं शिकवलं नाही, याच्यानंतर लगेच या चॅप्टरवर MCQ तयार होणार. मी जे काही शिकवले ना, मी जे बोलते त्याच्यावरतीच MCQ तयार होणार, कारण ते माझं वाक्य असणार आहे, ते सगळे बोललेले ते त्याच्यावरती तयार होणार. आणि तुम्ही लगेच काय करू शकता, त्याच्यावरती सॉल्व्ह करू शकतात. ऑप्शन वगैरे सर्व राहणार आहे तुम्हाला. हा, तर आपण काय करूयात आता, MCQ घेऊया सॉल्व्ह करू. प्रगती कोचिंग क्लासेसची ना 1 नंबरला ती PDF आहे, ती आहे ना मी आता इथं ओपन केली, माझ्या मोबाईलमध्ये दिसती बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, माझ्या मोबाईलमध्ये ती PDF सगळी दिसती बघा. पण इथं कसं काही येत नाही, मला हाच प्रश्न पडलाय. आणि ती मी आपल्या ग्रुपवरती सुद्धा अपलोड केलेली आहे. मी काय करते, आता याचे स्क्रीनशॉट मारते डायरेक्ट, आणि मग काय करू आपण MCQ घेऊ, असं करू. मग
त्याचं पण PDF ग्रुपवर मी अपलोड केलेली आहे हा. काय करू आपण 20 MCQ घेऊ. आता माझी शेअर केलेली स्क्रीन दिसेल तुम्हाला. दिसतीये सर्वांना? दिसतीये का? दिसतात का MCQs? हो मॅम. बघा पहिले MCQ काय? द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अन ऑर्गॅनिझम फ्रॉम अन अनफर्टिलाइज्ड एग इज कॉल्ड. म्हणजे काय? विदाउट फर्टिलायझेशन काय तयार होतं? पार्थिनोकार्पी, पार्थिनोजेनेसिस, अपोमेक्सिस, सिनगॅमी. सिनगॅमी तर होऊ शकत नाही. सिनगॅमी म्हणजे डबल फर्टिलायझेशन. ऑप्शन काय मग याचं? पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस किंवा पार्थिनोकार्पी म्हणजे काय? तर सीडलेस फ्रूट तयार करणे. ग्रेप्स एक्झाम्पल याचं. हा, लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग लेअर ऑफ द एन अदर वॉल हेल्प्स टू द डिहॅचेस ऑफ द एंथर. एंथरला डिहॅच करायचं काम कोण करतं? म्हणजे फोडायचं काम कोण करतं? तर एंडोथेशियम हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा बघा, इन अ पोलन ग्रेन द जनरेटिव्ह सेल डिवाइड टू फॉर्म. जनरेटिव्ह सेल काय करते डिवाइड होऊन? टू मेल गॅमेट्स. आता आपण पोलन ग्रेन्स बघितले ना, लास्टला काय दिसलं तुम्हाला? 2 मेल गॅमेट्स तयार झालेले दिसलं का नाही? ओके. परत अॅनाट्रोपस ओव्ह्यूल दाखवलं होतं मी तुम्हाला. तर बघा, द मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल इन एंजियोस्पर्म इज काय? ऑप्शन अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. करेक्ट. पुढचा बघा, पाचवा, filiform apparatus is found in which of the cell of the embryo sac. embryo sac मध्ये फिलिफॉर्म ॲपॅरेटस कुठं सापडतं? तर सिनर्जिड्स मध्ये सापडतं. हा, आणि दुसरे जे आहेत ना त्या वरच्या सेल्स, कोणत्या अँटीपोडल सेल्स, ते सिक्रीट करतात, हार्मोन सिक्रेट करतात अँटीपोडल सेल्स. एवढं लक्षात ठेवा. हा, त्याच्यानंतर ना, एंट्री ऑफ द पोलन ट्यूब थ्रू द इंट्युगमेंट इज कॉल्ड. पोलन ट्यूब पासून एंट्री केली इंट्युगमेंटनी तर त्याला काय म्हणतात? मेसोगॅमी म्हणतात त्याला. ट्रिपल फ्युजन इन डबल फर्टिलायझेशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ काय तर होतं? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. लक्षात ठेवा. पॉलिनेशन बाय विंड दिस टेक्निक इज कॉल्ड. बघा आला प्रश्न इथं. हे उत्तर मागच्या वर्षीच आलेला प्रश्न आहे. पॉलिनेशन जर विंड थ्रू झालं त्याला काय म्हटलं जातं? ॲनिमोफिली. प्लांट विथ फ्लावर दॅट नेव्हर ओपन आर कॉल्ड काय म्हणतात? क्लिस्टोगॅमस. पुढं, हाऊ मेनी पोलन मदर सेल्स PMC आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस
800 पोलन ग्रेन्स. 800 पोलन ग्रेन्स तयार करण्यासाठी किती पोलन मदर सेल्स लागतील? एक जर 4 बनवतील तर 200 किती बनवतील? 800. किती सोपं आहे. बरेच जण निम्मे करतील त्याला, 400 म्हणतील. तसं नाही, एक 4 बनवतील. The stalk of the ovule is called काय आहे? फ्युनिकल. करेक्ट. In angiosperm, the endosperm is formed before fertilization, during fertilization, after fertilization, without fertilization. Cancer area. Cancer area. After fertilization. पुढचं बघा. The occurrence of more than one embryo is in a seed refers to the 14वा नंबरचा क्वेश्चन आहे. पॉलीएम्ब्रियोनी, पार्थिनोकार्पी, अपोस्पोरी, अपोमिक्सिस. आरती 14वेचा ऑप्शन काय आहे? आन्सर बघूनच सांग. चल, काय आहे? पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनीचा अर्थ काय आहे सांगा बरं पोरांनो. व्हॉट इज पॉलीएम्ब्रियोनी? पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? सांगा. पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? राज मेसेज टाइप करून सांग पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय. स्नेहा, व्हॉट इज पॉलीएम्ब्रियोनी? ठीक आहे, तुम्ही काही उत्तर देत नाहीयेत. आता आपण काय करूयात, रिमूव्ह होऊन जाऊयात आणि उद्या टायमिंग सकाळी 6:30चा आहे. सकाळी 6:30ला जॉईन व्हा. ठीक आहे. तसं पण माझा आवाज जरा जास्तच गेला आज. काही डाऊट असेल मल्टिपल तर फोन एगचा कर. डेव्हलपमेंट सिंगल एगने. काय? मल्टिपल एम्ब्रॉइसच्या डेव्हलपमेंट सिंगल एगने. हा, सीताफळ एक्झाम्पल घ्या ना. टरबूज, सीताफळ एकच फळ आहे पण मेनी एम्ब्रियोज आहेत. दॅट इज कॉल्ड पॉलीएम्ब्रियो. ठीक आहे. आणि पार्थिनोकार्पी म्हणजे काय? विदाउट फर्टिलायझेशन काय करतात? फ्रुट्स तयार केले जातात. सीडलेस फ्रूट. सीडलेस फ्रूट तयार करणे म्हणजे पार्थिनोकार्पी, पार्थिनोजेनेसिस. माझा आहे ना आज सकाळी आवाजच निघत नव्हता, त्याच्यामुळे मी म्हणलं सकाळी